एकूणच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे हे 6 खासदार फुटल्याची चर्चा आहे आणि दिल्लीमध्ये तडकाफडकी ठाकरेंच्या शिवसेनेची पत्रकार परिषदही झाली, ज्यामध्ये 50-50 कोटींमध्ये या खासदारांना फोडलं असून 15-15 कोटी घेऊन खासदार विमानात बसले असा आरोप करण्यात आलाय. पाहूयात. 15-15 कोटी रुपये त्यांना आज रात्री पोचतायत, मग ते खासदार दिल्लीमध्ये येतील, त्याशिवाय ते विमानात बसायला तयार नाही. हे साले लोक कोण जात आहे? हे एका खासदारानं 4 वेळा साईबाबाची शपथ घेतली. ये क्या तमाशा बना के रखा है क्या आप लोगों ने? इस्तीफा दे दो. अखेर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फुटलेच. म्हणजे शिंदेंनी दुसऱ्यांदा ठाकरेंची शिवसेना फोडली. सकाळी सकाळीच दिल्लीत ठाकरेंच्या शिवसेनेची पत्रकार परिषद झाली, ज्यात 9 पैकी फक्त 3च खासदार हजर होते. नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे, दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत आणि दक्षिण मध्य मुंबईचे अनिल देसाई उपस्थित होते. तर ज्या खासदारांनी बंड केलं त्यात परभणीचे खासदार संजय जाधव, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, वाशिम यवतमाळचे खासदार संजय देशमुख, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि उत्तर पूर्व मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांचा समावेश आहे. 50-50 कोटीत खासदार फुटल्याचा आरोप संजय राऊतांनी केला, तर पहिल्या टप्प्यात 15-15 कोटींचं वाटप झाल्याचं सांगून राऊतांनी खळबळ उडवली. काल रात्री मला साधारण 10:30-11 वाजता एका महत्त्वाच्या व्यक्तीकडून सांगण्यात आलं की महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेतलं जात आहे. हा त्यांचा शब्द होता. पक्षाचं नाव त्यांनी घेतलं नाही आणि मीही घेणार नाही. महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेतलं जात आहे. मी म्हटलं काय भावाला? म्हटलं काय भाव आहे? भाव काय लागलाय? म्हणून ते म्हटले भाव तोच आहे, हमी भाव 50 कोटी. पण आज रात्रीपर्यंत सगळ्यांना 15-15 कोटी रुपये त्यांना आज रात्री पोचतायत आणि मग ते खासदार दिल्लीमध्ये येतील, त्याशिवाय ते विमानात बसायला तयार नाही असं मला सांगितलं. आता यांच्याकडे दुसरं कोणतेही आरोप करायला जागा नाहीये. स्वतःचेच खासदार विकले गेल्याचे असे हे जाहीरपणे स्टेटमेंट देत आहेत. त्यांना कुठेतरी आता गद्दारचा सिक्का त्यांच्यावर लावायचा प्रयत्न करतायत. स्वतःचं चुकलं हे मानायला हे आताही तयार नाहीत. आपल्याकडून चूक झाली हे आपण ते कबूल करायला तयार नाहीत. अरे संजय राउत है, किसके ऊपर क्या कुछ भी आरोप लगा सकता है. उसका मानसिक संतुलन ठीक नहीं है. वो क्या बोलता है उसको खुद को भी मालूम नहीं. खासदार फुटल्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलाय आणि राऊतांनी फुटलेल्या खासदारांना बेईमान म्हणत आधी खासदारकीचा राजीनामा देण्याचं चॅलेंज दिलंय. खासदार काय आमदार काय येतात आणि जातात. आज आम्ही खासदारात उद्या नसू, पण या पक्षाने आम्हाला आतापर्यंत जे दिलेलं आहे ना ते आम्हाला विसरता येणार नाही. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला मुलासारखं वाढवलं सगळ्यांना. उद्धव ठाकरेंनी आमच्यावरती सातत्यानं भावासारखं प्रेम केलं. हे साले लोक कोण जात आहेत? हे नहीं, डोंट कट, ये कट मत करना. ये लोग जो है बेईमान लोग है, अब उनको नहीं छोड़ेंगे. अब जनता चुप नहीं बैठेगी, मैं आपको बता रहा हूँ. ये क्या तमाशा बना के रखा है क्या आप लोगों ने? इस्तीफा दे दो, अगर जिसको जाना है वो इस्तीफा दे दो. एखाद्या लोकप्रतिनिधीला अशा शिव्या देणं, अशा त्यांच्याबद्दल अपशब्द बोलून हे कट करू नका. काय आविर्भाव आहे? काय काय मस्ती आहे? तुम्ही त्यांना निवडून आणलं, इथपर्यंत तुमचा पक्ष आहे, हे ठीक आहे. पक्षामुळे ते निवडून आले याच्याबद्दल वाद नाहीये. परंतु त्यांचं काहीच योगदान नव्हतं. त्यांनी काहीच केलं नाही. ते असेच हवेत निवडून आले. आयुष्य काही सगळ्या लोकांनी घातलेले आहेत. सगळ्याचे काळ्याचे पांढरे केस झालेले आहेत. त्यांच्याबद्दल तुमचंही असं वक्तव्य असावं. ठाकरेंच्या खासदारांच्या बंडामागे अंजली दमानी यांनी भाजपचा हात असल्याची थेट टीका केली. संसदेत डिलिमिटेशन अर्थात मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पास करण्यासाठीच हा खटाटोप असल्याचं दमानी यांनी म्हटलं. 17 एप्रिलला 54 मतांनी लोकसभेत विधेयक पडलं आणि सरकारची किरकिरी झाली. बिल पास होण्यासाठी 2/3 याप्रमाणे 352 मतांची आवश्यकता होती. सरकारच्या बाजूनं 298 आणि विरोधकांची मतं 230 पडली. म्हणजे 54 मतांनी विधेयक नामंजूर झालं. पण काही दिवसांपासूनच तृणमूलचेही 20 खासदार फुटलेत आणि वेगळा गट करून त्यांनी सरकारला पाठिंबा दिला. आता ठाकरेंचे 6 खासदार फुटलेत. म्हणजे सरकारच्या पारड्यात 26 खासदारांची भर पडली. तुर्तास 2/3 पासून सरकार 28 खासदार दूर आहे. त्यामुळे येत्या काळात इतर राज्यातही ऑपरेशन्स होऊ शकतात. पण ठाकरेंच्या फुटलेल्या खासदारांशी संबंध नसल्याचं म्हणत तुर्तास भाजप हात वर करतेय. हे शिंदेंचं नाहीये. शिंदेंचा वापर होतोय, त्यांना कळत सुद्धा नाहीये की आपला वापर होतोय. हे इनडायरेक्टली भाजपचं एक मोठं षडयंत्र आहे. त्यांना अमुक बिलं जी आणायची आहेत
त्यासाठी त्यांना लोकसभेत आणि राज्यसभेत दोन्ही ठिकाणी त्यांना त्यांचे खासदार जास्त हवेत, त्यांच्या पूर्ण NDAचे. त्यासाठी चाललेला हा खटाटोप आहे. या सगळ्या प्रादेशिक पक्षांनी जागं होणं गरजेचं आहे, एकत्र येणं गरजेचं आहे आणि भाजप विरोधात बनण्यापेक्षा लोकशाही वाचवण्यासाठी आंदोलन करणं गरजेचं आहे. मला ऑपरेशन टायगर बद्दलची काही माहिती नाही. ऑपरेशन टायगर काय आहे ही माहिती नाही, त्याचं नाव काय आहे ही माहिती नाही. त्यामुळं याबद्दलची माहिती नसल्यामुळे या विषयावर बोलणं काही योग्य होणार नाही. उद्धवजीला माहीत आणि एकनाथ शिंदेला माहीत, त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा काही संबंध संपूर्ण या विषयाशी नाही. त्यामुळं भारतीय जनता पक्षाला गोवणे किंवा आमच्या नेत्यांना गोवणे काही योग्य नाही, किंवा आमच्या नेत्यांना याबद्दलची काही याबद्दल आमच्या नेत्याबद्दल काही टीका टिप्पणी करणे किंवा आम्हाला जी विषयात आम्ही नाही आहोत त्या विषयात बोलणे काही योग्य नाही. उद्धव ठाकरेंचे खासदार फुटणार हे रविवारीच मातोश्रीवरच्या बैठकीतून स्पष्ट झालं होतं. त्या बैठकीत 4च खासदार प्रत्यक्ष हजर होते, तर 5 बैठकीला आलेच नाहीत. मात्र ते ऑनलाईन हजर होते असा दावा संजय राऊतांनी केला. आणि साईबाबांपासून ते आई तुळजाभवानी आणि मुलांची शपथ घेऊनही फुटले असा हल्लाबोल राऊतांनी केला. एका खासदारानं 3 मिनिटात 4 वेळा साईबाबांची शपथ घेतली. माझी बायको आजारी आहे, साईबाबाची शपथ. मी तुमच्या बरोबरच आहे, साईबाबाची शपथ. मी उद्या तुम्हाला 2 दिवसात भेटायला येतो, साईबाबाची शपथ. मरेपर्यंत तुमच्याबरोबर राहीन, साईबाबाची शपथ. एकानं आई भवानीची शपथ घेतली, आई भवानीची शपथ, साहेब मी तुमच्याबरोबर. एकानं त्याच्या मुलीची शपथ घेतली, कुणी मुलाची शपथ, कुणी आईची शपथ. आता अशा शपथा घेतल्यावरती कुणी बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेतली, ज्याचा संबंध नव्हता कधी बाळासाहेब ठाकरेंशी. विश्वास ठेवणं हे अनिवार्य आहे. ठीक 4 वर्षात एकनाथ शिंदेंनी दुसऱ्यांदा उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली. 21 जून 2022ला शिंदेंनी पहिल्यांदा बंड करून 40 आमदारांना सोबत घेतलं. आता मशालीवर निवडून आलेले 6 खासदार सुद्धा पुन्हा धनुष्यबाणाकडे येत आहेत. दिनेश जोखंडेसह प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.